धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा. बीड हत्या प्रकरणामध्ये अजून अनेक मोठे खुलासे होतील, अंजली दमानी यांचा दावा. धनंजय मुंडेंसंदर्भात सध्या कोणताही पुरावा नाही. विरोधकांनी केलेल्या मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रवीण दरेकरांचं विधान. वाल्मिकवर 302 चा गुन्हा दाखल झाल्यास अनेक तक्रारी अजून येतील. वाल्मिक कराड बाहेर राहिल्यास लोक पुन्हा घाबरतील, जितेंद्र आव्हाडांचं मत. धनंजय मुंडेंचा प्रकरणाशी संबंध नसताना त्यांचं नाव आलंय. ओबीसी समाज ठामपणे मुंडेंच्या पाठीशी उभा, प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया. बीड हत्या खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू साठेची एसआयडीच्या पथकाकडून 5 तास चौकशी. उद्या विष्णू साठेची पोलीस कोठडी संपणार. आरोपी जयराम साठेची देखील 5 तास चौकशी. बीडमधील गुन्हे दाखल असलेल्या 100 जणांचे बंदूक परवाने रद्द. बीड पोलिसांची मोठी कारवाई. काही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी परवाने रद्द करण्याचे दिले होते निर्देश. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी सरकारची 10 लाखाची मदत नाकारली. दोषी पोलिसांवर अद्याप गुन्हा दाखल नाही, मग आम्ही मदत का स्वीकारावी? सोमनाथ सूर्यवंशींच्या भावाचा सरकारला सवाल. शरद पवार गटाची मुंबईमध्ये आज पुन्हा महत्वाची बैठक. पक्षाच्या पुढील वाटचालीच्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार. प्रदेशाध्यक्षपदाबाबत ही मोठा निर्णय होण्याची शक्यता. सत्तेमध्ये जाणार नाही, विरोधातच राहणार. पराभव झालाय, आता पुन्हा लढण्याची तयारी ठेवा. शरद पवारांचा कार्यकर्त्यांना कालमंत्र. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये घराणेशाहीला थारा न देण्याची भूमिका.